जळगाव शहरातील काही भागात जमावबंदी आदेश लागू। गणपती विसर्जन मिरवणूक निमित्ताने प्रशासनाची खबरदारी। मागील वर्षी जळगाव जामोद शहरात गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान झालेल्या दंगलीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस प्रशासनाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता। त्यामुळे यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे। त्या अनुषंगाने जळगाव जामोद शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग संत रूपलाल नगर ते वायली वेस तसेच ताटीपुराकडे जाणारा रोड व चौभारा गल्ली तलावपुरा ते न्हावीपुराकडे जाणारा रोड या भागातील मिरवणूक मार्ग वगळून मिरवणूक मार्ग लागू नसलेल्या परिसरात 2 पेक्षा जास्त लोकांनी एकत्रितरित्या फिरू नये असा आदेश मिरवणूक संपेपर्यंत लागू करण्यात आला आहे। मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार असल्याने सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जळगाव जामोद पोलीस प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत। सदर आदेश कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना लागू होणार नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। दिनांक 6/9/2025 रोजी जळगाव शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या अनुषंगाने मी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ठाणेदार या वतीने सर्व जळगाव शहरातील वासियांना आवाहन करतो की मागील वर्षी गणेश विसर्जन दरम्यान झालेल्या दंगलीमुळे यावर्षी प्रशासनाने वायली वेस व तलावपुरा भागामध्ये काही भागामध्ये दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजतापासून ते गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे। मी पोलीस स्टेशनतर्फे सर्व जळगाव वासियांना आवाहन करतो की त्यांनी 6 तारखेच्या संचारबंदी आदेशाचे पालन करावे व आनंदाने गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती करतो। धन्यवाद।